नीट पेपर फुटी प्रकरण ताजं असतानाच आता टीईटी पेपर फुटी प्रकरण सुद्धा समोर येत आहे आणि उद्या होणारी टीईटीची परीक्षा आता प्रशासनाला रद्द करावी लागली आहे। खरं तर या सर्व अनागोंदी कारभाराच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदकडून आता आंदोलन करण्यात येते। हे सर्व आंदोलनकर्ते सुद्धा आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। खरं तर अगदी नीट पेपर फुटी प्रकरण ताजं असतानाच आता टीईटी पेपर फुटी प्रकरण समोर येत आहे। कसं बघता या सर्व गोष्टींकडे? आपण जर बघत असू की देशभरामध्ये सध्या नीटचा वातावरण नेमकंच कुठेतरी शांत झालेलं असतानाच पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या भविष्याचे खेळण्याचं काम काही समाजकंटकांकडून करण्यात येतं आहे। आज आपण बघतोय की भिवंडीमध्ये दुर्दैवानं टीईटीच्या टीचर्स एंट्रन्स टेस्टचा जो पेपर फुटलेला आहे तो आमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर कुठेतरी घाला घालणार आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून सर्वप्रथम आम्ही या घटनेचा निषेध करतो व परीक्षा परिषदेच्या माध्यमातून जे जाहीर प्रकटन आज दुपारी करण्यात आलं होतं, जे की कुठेतरी विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळणारं आहे, ज्यामध्ये असं लिहिलं होतं की ही परीक्षा रद्द करण्यात येत आहे। ज्या लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य त्याच्यामध्ये होतं ती परीक्षा रद्द करण्यात आली, कारण का तर टीईटीचा पेपर फुटला आहे। ते जाहीर प्रकटन आम्ही इथं जाळून त्याचा जाहीर निषेध केलेला आहे। विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही याच्यामध्ये काही मागण्या सरकारच्या समोर करतोय। सर्वप्रथम आमची मागणी अशी की यामध्ये राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती चौकशी नेमून यामध्ये जे कोणी अधिकारी असतील, जे कोणी समाजकंटक असतील, जे कोणी व्यक्ती असेल त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ह्याच्यावरती उच्चस्तरीय समितीची स्थापना तात्काळ मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाने लवकरात लवकर करण्यात यावी अशी आमची सर्वप्रथम याच्यामध्ये मागणी आहे, अशी आम्ही ठिकाणी मागणी व्यक्त करतो। खरं तर अगदी नीट पेपर फुटी प्रकरण ताजं आहे। याच्यामध्ये लाखो विद्यार्थ्यांचा जो एक शैक्षणिक जीवाशी जो खेळ खेळला गेला आणि आत्ताच टीईटीचं प्रकरण सुद्धा समोर येत आहे। याच्यावरती खरं तर कुठेतरी प्रशासनाची अकार्यक्षमता आहे। खरं तर नीटचा पेपर फुटला, तर त्यानंतर परत आता टीईटीचा पेपर फुटला। खरं तर सरकार याच्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेले। वारंवार पेपर फुटते, पेपर आज फुटत नाही आहे, गेले कित्येक दिवसांपासून वर्षांपासून हा पेपर फुटतोय। तर खरं ह्याच्यामध्ये सरकारचं अपयश आहे। ह्यामध्ये खरं तर त्यांनी एक चौकशी समिती नेमून ह्याच्यामध्ये कठोरात कठोर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यामध्ये परत पेपर फुटू नये ह्या विषयात पण त्यांनी थोडंसं लक्ष घालावं। ठीक आहे, काही आंदोलनकर्ते आणखी आहेत। ताई, खरं तर जाहीर निषेधचा तो आशयाचा फलक तुझ्या हातामध्ये घेतलाय। आपण बघतोय की विद्यार्थी हे खरं तर देशाचं भवितव्य असतं, मात्र या विद्यार्थ्यांच्या जीवाशी सातत्यानं हे प्रशासनाकडून खेळ खेळला जातोय। अनेक पेपर फुटी प्रकरण आहेत ते सातत्यानं समोर येतात। अनेक विद्यार्थी या सर्व गोष्टींना आत्महत्याचा प्रकार सुद्धा समोर आले आहे। एक विद्यार्थी म्हणून या संघटनेमधून या आंदोलन करत आहेत, ते कसं बघताय सर्व गोष्टीकडे? आंदोलन जब हम करते हैं ये स्टेप उठाने की बारी तब आती है जब प्रशासन पूरे तरीके से गिर जाता है, जब प्रशासन के ऊपर ये बारी आ जाती है कि पैसे लेकर उन्हें पेपर फुटी करनी पड़ती है। तो अगर ये टाइम हमारे प्रशासन के ऊपर आ रहा है तो ये विद्यार्थियों के लिए भी कहीं ना कहीं शर्मदायक बात है कि उन्हें ऐसे प्रशासन, ऐसे शिक्षक है जो सिखाने वाले हैं, जो पैसों के लिए पेपर फूटने देते हैं या उनके जो फ्यूचर है उनके साथ ऐसा खेल खेलते हैं। जो स्टूडेंट्स कितने तो भी सालों से नीट की प्रिपरेशन हो, यूपीएससी, एमपीएससी या फिर अभी टीईटी जैसे एग्ज़ाम्स के लिए वो लोग प्रिपेयर करते हैं, तो उनकी मेहनत जो है वो सालों साल की वेस्ट जाती है और जो पैसे लेते हैं उन्हें कुछ फ़र्क नहीं पड़ता है, वो अपनी जेब गर्म करके बस बैठ जाते हैं। तो ये जो स्टूडेंट्स के ऊपर आत्महत्या की बात आती है, उनके मेंटल हेल्थ के साथ जो ये खेला जाता है ना, ये प्रशासन को कहीं ना कहीं सीरियसली लेना चाहिए और उन्हें समझना चाहिए कि ये जो आज का यूथ है ना, यही कल देश चलाने वाला है, तो इनके फ्यूचर के साथ खेलना बंद करना चाहिए। या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला काय इशारा देत आहे? की आम्ही असा एकच इशारा देतो की यापुढे जर आत्ता आम्ही एवढ्या संख्येने आंदोलन करतोय, जर पुढच्या वेळेस पण पेपर नीटचा कुठला पण पेपर जर फुटी केला, कुठला पण पेपर जर लीक केला, तर आम्ही आत्ता इथं एवढं आंदोलन करतोय, पण पुढे जाऊन एवढं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू की त्यांची जी सरकार पण असेल ती पण पाडायला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कमी नाही करणार आणि जे कोणी तिथं बसले असतील त्यांना पण आम्ही त्यांच्यात कठोर कारवाई करू आणि त्यांच्यावरती एक स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊ। महाराष्ट्रामधल्या 1028 सेंटरवरती आज हा पेपर घेण्यात येणार होता, परंतु आपण बघतोय की अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षक होण्याचं जे स्वप्न आहे ते या परीक्षेच्या पेपर फुटीच्या माध्यमातून कुठेतरी भंगलेलं दिसतंय। 1028 सेंटरवरती लाखो विद्यार्थी उद्या सकाळी परीक्षा देणार होते, परंतु दरवेळेस सरकार अपयशी का होतं, तर सरकारने याच्यामध्ये फक्त उच्चस्तरीय समिती नेमून असे मोठे मोठे आश्वासन न करता प्रॅक्टिकल याच्यामध्ये काही ना काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत। प्रॅक्टिकल याच्यामध्ये दैनंदिन याच्यामध्ये काय उपाययोजना करू शकतो, त्यासाठी काही विद्यार्थ्यांकडून काही सुझाव मागवता येतील का, काही प्रशिक्षित लोकांकडून काही सुझाव मागवता येतात का, काही याच्यामध्ये तज्ज्ञ लोकांची समिती नेमता येते का, असं काहीतरी विचार याच्यामध्ये सरकारने केला पाहिजे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं जे भविष्य या पेपर फुटीच्या माध्यमातून कुठेतरी अंधारात जात आहे त्यासाठी ते थांबवलं पाहिजे।
सातत्यानं पेपरफुटी प्रकरण याच्यावरती प्रशासन कुठंतरी अपयशी ठरत आहे आणि याच्यावरती योग्य ती पावले उचलली पाहिजेत. TET पेपरफुटी प्रकरणावरून सध्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे हे सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. त्यांच्याकडून आता आंदोलने करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TUNIN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.